Praise the Lord. How is everyone? आप सब कैसे हो? आपका स्वागत करते हैं यीशु मसीह के नाम से. Thank you Jesus. Worship you. Thank you Father. अगर आप ये देख रहे हो वीडियो इस समय तो शेयर इट. शेयर कीजिएगा. Amen. और आपके कमेंट्स आते रहने दीजिएगा. प्रेज़ द लॉर्ड. आज का वचन बहुत आशीर्वादित होने वाला है. हमें विश्वास है we're going to see amazing things happen. Amen. Praise the Lord. महान चीज़ों को देखेंगे होते हुए आज की मीटिंग के द्वारा. Praise Jesus. Amen. For God is here. परमेश्वर यहाँ पर है. Thank you Jesus. Praise the Lord. Excuse me. Hallelujah. हम इनका आराधना करते हैं. Let's worship. परमेश्वर तेरी उपस्थिति में आते हैं. We come back to your presence, Lord. ये जानते हुए कि तू हमसे प्यार करता है. Thank you, Lord. तेरे प्यार के लिए धन्यवाद. तेरी उपस्थिति के लिए धन्यवाद जो हमेशा हमारे साथ है. आज तुझे सारा मान सम्मान देते हैं जिसके तू योग्य है. तेरी पनाह में पाऊं मैं शिफा. तेरा ये भवन कितना है प्यारा. तेरी पनाह में पाऊं मैं शिफा. तेरा ये भवन कितना है प्यारा. तुझको ही मैं चाहूं. तेरे बिन मैं अधूरा हूँ. तुझको ही मैं पाऊं. तेरे संग मैं पूरा हूँ. Amen. तेरी शरण में कुछ भी ना कमी. तुझको ही चाहूं तो मेरी जिंदगी. तेरी शरण में तेरी शरण में कुछ भी ना कमी. तुझको ही चाहूं तो मेरी जिंदगी. तुझको ही मैं चाहूं
धन्यवाद देंगे कि वो भला परमेश्वर है, कि वो अच्छा परमेश्वर है। तुझको ही मैं चाहूं, तेरे बिन मैं अधूरा हूं। तुझको ही मैं पाऊं, तेरे संग मैं पूरा हूं। Thank you, Jesus. Amen. Thank you, Jesus. सब आराधना करते रहेंगे। तेरी आराधना करूं, तेरी आराधना करूं, पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं, तेरी आराधना करूं, पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं। तू है महान सर्वशक्तिमान, तू ही है मेरे जीवन का संगीत। तू है महान सर्वशक्तिमान, तू ही है मेरे जीवन का संगीत। हृदय के तार छेड़े जनकार, हृदय के तार छेड़े जनकार, तेरी आराधना है मधुर गीत, तेरी आराधना है मधुर गीत। जीवन से मेरे तू महिमा पाए, एक ही कामना करो, पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं। ओ सृष्टि के हर एक कण कण में छाया है तेरी ही महिमा का रास। सृष्टि के हर एक कण कण में छाया है तेरी ही महिमा का रास। पक्षी भी करते हैं तेरी प्रशंसा, पक्षी भी करते हैं तेरी प्रशंसा। हर पल सुनाते हैं आनंद का राज, हर पल सुनाते हैं आनंद का राज। मेरी भी भक्ति तुझे ग्रहण हो, हृदय से कामना करूं, पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं। आराधना आराधना आराधना, तेरी आराधना
आराधना तेरी, आराधना, आराधना। Amen, amen, hallelujah. आगे सार समय वचन के लिए जाएगा। ईमान, तो आप अपने दिलों को तैयार रखिएगा और वचन सुनने के लिए हम सब तैयार हैं। हालेलुया, गॉड ब्लेस यू। Hello, praise the Lord. प्रभुची स्तुती असो. Praise the Lord. Hallelujah. प्रभुची स्तुती असो. हालेलुया. So how are you all? तुम्ही सर्व कसे आहात? You know, I read all your comments, आणि मी तुमचे सर्व कमेंट्स वाचत आहे. every one of you. आणि तुम्हाला प्रत्येकांच्या कमेंट्स वाचत I'm आहे. so happy. आणि मी खूप आनंदित आहे. Thank you for all the comments. आणि सर्व टिप्पणीसाठी धन्यवाद. And thank you for coming online. आणि ऑनलाइन येण्यासाठी धन्यवाद. Praise the Lord. प्रभुची You know, स्तुती I've असो. been teaching about, what was that topic? We are in a new time. आम्ही नवीन वेळेत आहे आता. I know for some people it was difficult to understand. आणि काही लोकांना समजण्यासाठी कठीण होते. But anyway. So today I'll be teaching something different. म्हणून आज मी तुम्हाला काय वेगळं But शिकवणार I will आहे. continue that message पण मी तो संदेश चालू because ठेवणार many आहे. asked me to continue, कारण अनेकांनी मला विचारले ते चालू and ठेवण्यासाठी. though it was very little difficult for some people to understand, जरी ते विषय काही लोकांना समजण्यासाठी थोडी कठीण होती. but I'll continue with that पण message. मी तो संदेश चालू ठेवणार आहे. Go and hear that message आणि जाऊन ते संदेश ऐका and share it with everyone, आणि प्रत्येक लोकांबरोबर ते शेअर करा. because our Father wants us to know कारण आपल्या देवपिताची इच्छा आहे की आम्ही जाणून where घेतले are पाहिजे. we in this present time. आणि ह्या वर्तमान वेळेमध्ये आम्ही कुठे आहे. You know, it is very important. आणि ही खूप महत्त्वाची आहे. You know, God does His work according to His timeline, not our timeline or the devil's timeline. आणि देव त्याच्या कालावधी अनुसार काम करत आहे, आपल्या किंवा शैतानाच्या कालावधी अनुसार नाही. Okay, so today I'll be teaching you आज मी तुम्हाला शिकवणार आहे a very important topic. एक खूप महत्त्वाचा विषय. Before that, let me tell you आणि त्याच्या आधी मी तुम्हाला that सांगतो grace is for all. की कृपा सर्वांसाठी आहे. Let us know this. आणि हे आपण जाणून घेऊ. Religion will never tell you that. आणि धर्म हे तुम्हाला बोलणार नाही. Religion will always select the best. आणि धर्म नेहमी चांगल्या गोष्टीच्या निवड करणार. Those are the best. आणि जे सर्वात उत्तम आहे त्यांची Those who निवड. work the best. जे उत्तम काम करत आहे. But grace is for all. पण कृपा सर्वांसाठी आहे. Grace means even if you don't deserve it. कृपा म्हणजे जरी तुम्ही लायक नाही. Grace is for the undeserving. आणि कृपा अयोग्य लोकांसाठी If you आहे. think you're worthy and deserving, you don't need grace. जर तुम्हाला वाटत आहे की तुम्ही लायक आहे, योग्य आहे, मग तुम्हाला कृपेची गरज नाही. If you think you're able, you're capable, जर तुम्हाला वाटत आहे की तुम्ही समर्थ आहे, तुमच्यामध्ये क्षमता आहे, then you don't need God. मग तुम्हाला देवाची गरज नाही. You can stand on your own self. तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहू शकत आहे. But grace is for all. पण कृपा सर्वांसाठी आहे. But how do you receive? That is very important. पण तुम्ही कृपा कसं प्राप्त किंवा स्वीकार करत आहे ही खूप महत्त्वाची आहे. By works or by believing? आणि कार्याने किंवा विश्वासाने. That is very important. ही खूप महत्त्वाची आहे. Grace looks for faith. आणि जी कृपा आहे विश्वासासाठी बघतो. Yeah. It doesn't look at your works. आणि तुमच्या कामांकडे बघत नाही. Grace looks at your faith. आणि कृपा जी आहे तुमच्या विश्वासाकडे पाहतो. So I love to preach grace. म्हणून मला कृपा प्रचार करायला खूप आवडतो. God has good news. आणि देवाकडे चांगली And बातमी that's आहे. the grace gospel, आणि ही कृपेची सुवार्ता आहे which was kept hidden for ages जो युगानुयुगसाठी लपून ठेवला होता. and which was revealed to Apostle Paul. आणि जे प्रेषित पौलाला प्रकट करण्यात आले. So we need to rightly divide the word of truth. म्हणून आम्ही सत्याच्या वचनाला बरोबर बागले पाहिजे. So we must know
that Bible is a progressive revelation, आपल्याला समजले पाहिजे की पवित्र शास्त्र एक प्रागतिक प्रकटीकरण आहे and God did not reveal everything at one time. आणि देवाने एका वेळेस प्रत्येक काही गोष्टी प्रगट केल्या नाही It is a progressive revelation. आणि हे एक प्रागतिक प्रकटीकरण आहे. So we must know today's revelation. म्हणून आजच्या प्रकटीकरण आम्ही जाणून Now घेतले there's no पाहिजे bad news in the good news. आणि ह्या चांगल्या बातमीमध्ये वाईट बातमी नाही And that life without Jesus आणि येशूशिवाय जो जीवन आहे is like a frame without a picture. आणि तो असा आहे की एक फ्रेम आहे, आकृती आहे, पण त्याच्यामध्ये काही चित्र नाही. You know, we could have never guessed something like grace. आणि कृपासारख्या गोष्टीचा आम्ही कधी अनुभव किंवा कल्पना देखील करू It शकत can never नव्हते come in our mind आणि आपल्या मनात कधी येऊ शकत नाही that God could love us की ते आपल्यावर प्रीती करू शकत आहे. even when we were sinners, जरी आम्ही पापी होते तेव्हाही that He could die for a sinner to save us. की तो एक पापीसाठी मरण पाहू शकत आहे आपलं तारण करायला. We could never have guessed this. आम्ही ह्याचे अनुमान लावू शकत That even नव्हते when we messed up, की जे आम्ही सर्व गोष्टी किचकट केले and that grace is greater than our mistakes. आणि जे कृपा आहे आपल्या चुकांपेक्षा श्रेष्ठ आहे You know, we could have never guessed that way. आणि आम्ही ह्याचा अनुमान लावू शकतच नव्हता. But praise God for the word of God. पण प्रभूची स्तुती असो देवाच्या Praise वचनासाठी God even for Apostle Paul. आणि प्रेषित पौलासाठी देखील देवाला He's धन्यवाद the असो. one to open up the message of grace. आणि पौलस असा व्यक्ती होता ज्यांनी कृपेचा संदेश उघडकीस Only केला in his epistles we can see the body of Christ. आणि फक्त त्याच्या पत्रांमध्ये आम्ही ख्रिस्ताच्या शरीराला पाहू शकत No नाही way you could read the body of Christ आणि इतर कुठल्याही शुभवर्तमानामध्ये किंवा पत्रांमध्ये आपण ख्रिस्ताचे शरीर वाचत नाही. we are the body of आम्ही Christ. ख्रिस्ताचे शरीर You आहे know, we are united with Christ. आणि आम्ही ख्रिस्ताबरोबर एक आहे. These things we have never read anywhere. आणि हे जे गोष्टी आहे मी इतर कुठल्याही And, वार्तामध्ये these वाचले things नाही were kept hidden. आणि ही गोष्टी लपून ठेवली होती. Amen. आम्ही But it was revealed to Apostle Paul. पण ही गोष्टी प्रेषित पौलाला प्रगट करण्यात आली A great blessing. आणि किती महान So आशीर्वाद. life is not just about keeping rules or pleasing the boss. आणि जीवन फक्त असं नाही की आपण नियमाचे पालन केले पाहिजे, आपल्या मालकाला संतुष्ट केले पाहिजे. Real life is the adventure of learning who you truly are. That is a dearly beloved child of God. आणि खरा जीवन म्हणजे एक आपल्यासाठी एक ऍडव्हेंचर आहे की आपण खरोखर जाणून घेतले पाहिजे की आपण देवाच्या प्रिय लेकरू आहे. Amen. आमेन. Jesus told a brilliant parable आणि येशूने खूपच चांगला हुशार दाखला सांगितले of the prodigal son. उद्धा पुत्राविषयी. I know that there are some who love this story, आणि काही लोकांना ही गोष्टी खूप आवडत others hate it. आणि इतर लोक ह्या गोष्टीचा द्वेष करत Because आहेत works mentality people will not like it आणि कामाची मानसिकता लोकांना ही गोष्टी पसंत पडणार because नाही they identify themselves with the prodigal son's elder brother कारण ते स्वतःची ओळख उद्धा पुत्राच्या थोरला भावाबरोबर करत who आहेत worked so hard आणि ज्यांनी इतकं काम केला to earn or gain favor आणि अनुग्रह कमावण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी or earn blessings, किंवा आशीर्वाद कमाई करण्यासाठी and they can't understand आणि त्यांना कळत नाही why Jesus would throw a party, a celebration for a prodigal son who never worked. आणि येशू असं एक उद्धा पुत्रासाठी का उत्सव केला पाहिजे ज्यांनी कधीच काही कामच केला नाही. So those who identify themselves with that kind of mentality, म्हणून जे स्वतःची ओळख त्या प्रकारची मानसिकता बरोबर so करत आहेत they are confused, they don't like it. आणि ते गोंधळून जातात, त्यांना ही पसंत While नाही. grace people will love it पण ग्रेस कृपाच्या लोकांना ही आवडणार because they believed and entered into the grace. कारण त्यांनी विश्वास केला आणि कृपामध्ये प्रवेश केला. Amen. Amen. Just by believing, फक्त विश्वास करून they entered into the grace and the inheritance and the celebration of the Father. आणि ते कृपामध्ये आणि पिताच्या वतनामध्ये आणि उत्सवामध्ये त्यांनी प्रवेश केला. Amen. Amen. The Father's grace was open. आणि पिताची कृपा उघडा होता. He didn't close because the Son left the Father or sinned. आणि No. त्यांनी बंद केला नाही कारण पुत्राने पिताला सोडून गेला किंवा पाप केला म्हणून त्यांनी उत्सव बंद केला नाही. Sin doesn't close grace. आणि जी पाप आहे कृपेला बंद करत नाही. Amen. आमेन. The more the sin, the greater the grace. आणि जितकं अधिक पाप तितकं अधिक कृपा. I'm not advocating sin. आणि मी पापाची Promoting प्रगती sin. करत नाही किंवा उन्नती करत नाही. And that is what some people suddenly think. आणि असंच काही लोक अचानक विचार करतात. Did the grace close when the prodigal son sinned and came back? आणि कृपा बंद झाली का जेव्हा उद्धा पुत्राने पाप केला आणि नंतर परत आलं. Think about it. आणि ह्या विषयी विचार Did करा. our Father close the grace door? आणि आपल्या पिताने कृपेचा दार बंद Did केला He का. open the works door? त्यांनी कामाचे दार उघडले Now का. since you sinned, आता तुम्ही पाप केले म्हणून now you have to work आता तुला काम करावं to लागेल earn favor and merit. आणि अनुग्रह व योग्यता कमाई करण्यासाठी. That was the thought
of the prodigal son. आणि असं विचार होता उद्धला He पुत्राची. thought the grace door is closed त्याला वाटले की कृपाच्या दार आता बंद आहे, because he sinned. कारण त्यांनी पाप केला. So now he has to work as a servant म्हणून आता त्याला एक दास म्हणून काम करावं लागेल to enter in the blessing, आणि आशीर्वादामध्ये प्रवेश करण्यासाठी to earn favor, आणि अनुग्रह कमाई to करण्यासाठी, earn blessing. आशीर्वादाची कमाई करायला. That's the works mentality he had. आणि असं कामाची मानसिकता त्याच्यामध्ये He होती. premeditated. He said, when I go to the Father. आणि त्यांनी पूर्वीच मनन केला. त्यांनी सांगितलं जेव्हा मी पिताकडे जाणार. This is the thought of many Christians. आणि असंच खूप ख्रिस्ती लोकांचे विचार आहे. I'm saved by grace, आणि कृपेने माझ्या तारण but I झाले, have to maintain it by works. पण त्याच्या मी सांभाळ केलेला पाहिजे आपल्या कामाने. So like the prodigal आणि son, उद्धला पुत्रासारखं he enjoyed everything त्यांनी प्रत्येक गोष्टीचा आनंद केला in the home of the Father, आणि पिताच्या घरी. but when he sinned, पण जेव्हा त्यांनी पाप केला, now he thought the grace door is closed. आता त्याला वाटलं की कृपाच्या दारच बंद आहे. Amen. Are you understanding? तुम्हाला हे कळत आहे का? You can type amen then. आणि मग तुम्ही आमेन टाईप करू शकत आहे. You can write your comments. आणि तुम्ही तुमच्या टिप्पणी घालू शकत आहे. The prodigal son thought the grace door is closed. आणि उद्धला पुत्राला वाटले की कृपेच्या दार बंद आहे. What is your thought? आणि तुमचा विचार काय आहे? There are many Christians who think that way. आणि अनेक ख्रिस्ती जे असा विचार करत आहे. Once they are saved by grace, आणि एकदा कृपेने त्यांच्या तारण झाले without their performance, आणि त्यांच्या कृतीशिवाय they become a child of God. ते देवाचे लेकरू होतात. Now when they sin, आता जेव्हा ते पाप oh करतात, my, हे देवा, finished. Now the grace is closed. आता कृपाच्या दार बंद Now I आहे. have to work to maintain it, आता मला काम करून त्याची सांभाळ करावं लागेल, Work राखून to ठेवावं earn लागेल it. आणि काम केले पाहिजे, त्याची कमाई Because करावी. they hear such messages. कारण ते असं संदेश ऐकतात. You sinned. तुम्ही पाप केले, Oh my. Now देवा. grace is closed for you. आता कृपा तुमच्यासाठी बंद झालेला Do आहे. this, do that. हे करा, ते करा. So they enter into works म्हणून mentality. ते कामाच्या मानसिकतामध्ये They प्रवेश करतात. separate themselves from grace. आणि ते कृपापासून स्वतःला वेगळं They करतात. cannot believe that God can bless them आणि ते विश्वास करू शकत नाही की ते त्यांना आशीर्वाद देऊ by शकत grace कृपेने. because they were saved by grace. Okay. कारण त्यांच्या जे तारण आहे कृपेने झाले, ठीक आहे. But after they became a child of God, पण ते देवाचे लेकरू झाल्यानंतर now they sinned. आता त्यांनी पाप केले. Now the grace is closed. आता कृपेचे दार बंद आहे. Now I have to work आता मला काम करावं to लागेल have that standing. आणि ते उभं राहण्यासाठी. And once you enter into works आणि mentality, एकदा तुम्ही कामाची मानसिकतामध्ये you don't प्रवेश know how केला much work is enough that the Father is happy or satisfied. आणि तुम्हाला माहिती नाही किती काम मी केला पाहिजे जेणेकरून पिता संतुष्ट आहे किंवा तृप्त When आहे. your believing is wrong, जेव्हा तुमचा विश्वास चुकीचा when you आहे, identify yourself in a wrong way, जेव्हा तुम्ही स्वतःची ओळख चुकी प्रकारे the करता, devil comes. मग शैतान येतो. When faith in grace leaves, the devil comes. जेव्हा विश्वास जो कृपेवर आहे जेव्हा तो विश्वास सोडून जातो तेव्हा शैतान येतो And he frustrates you. आणि तो तुम्हाला हताश करतो. God is not happy. आणि देव तुमच्यावर आनंदित नाही. You sinned. तुम्ही पाप केले, Now you have to work it out. आता तुम्हाला कार्य करावं लागेल And you're frustrated. आणि मग तुम्ही निराश होता. You have fear. मग तुमच्यात भीती Fear येते of judgment. आणि न्यायाची भीती These येते. kind of negative things, when you start believing, you enter into all that and it happens and you say, see, it happened. आणि अशा प्रकारच्या नकारात्मक गोष्टी जेव्हा तुम्ही विश्वास करत आहे आणि जेव्हा ते होतात तेव्हा तुम्ही बोलतात की असं घडले बघा. And the devil tells, see, God is punishing. आणि मग शैतान तुम्हाला बोलतो बघा देव तुम्हाला शिक्षा देतो And you accept that doctrine. आणि तुम्ही त्या शिकवणीचा स्वीकार करतात. Did you understand this? तुम्हाला इथपर्यंत समजले का? Was the grace door open or closed आणि कृपेचा दार बंद होता किंवा उघडा होता? when the prodigal son came home? जेव्हा उद्धला पुत्र परत घरी आले तेव्हा. The prodigal son thought, now no grace. आता उद्धला पुत्राला वाटले की कृपा नाही It is shut. आणि कृपाचा दार बंद आहे. Now, to please my father, आता माझ्या पिताला खुश करण्यासाठी to have my father love me आणि माझ्या पिताने माझ्यावर प्रीती and करण्यासाठी accept me, आणि माझा स्वीकार करण्यासाठी now I will work. आता मी काम The करणार. moment you enter that work आणि mentality, ज्या क्षणी तुम्ही कामाच्या मानसिकतामध्ये प्रवेश you look करतात at yourself as a servant. तुम्ही स्वतःला एक चाकर म्हणून किंवा दास You have म्हणून fallen बघत आहे from sonship to a servant. आणि तुम्ही पुत्रत्वापासून पडून तुम्ही दासाच्या जागी गेले आहे. And from that time, आणि त्यावेळेपासून you never look at God as your father, तुम्ही कधीच देवाला तुमच्या पिता म्हणून बघत but नाही, as an employer. पण एक मालक म्हणून You बघत have to आहे. work it out. तुम्हाला काम करावं लागेल. But when the prodigal son came home पण जेव्हा उद्धला पुत्र घरी परत आला and he was about to say, आणि तो बोलणारच होता, he was shocked त्याला आश्चर्य वाटले that the grace door was open as he left. आणि
कृपाचं दार तसंच उघडा होता, जसा जेव्हा तो निघून गेला होता तसंच कृपाचं दार आता पण उघडा होता. Jesus as grace never आणि changes. येशू कृपा म्हणून कधीच बदलत नाही. Jesus is grace आणि येशूच कृपा आहे. personified. आणि तो व्यक्तीच्या रूपात He आले never changes. आणि तो कधीच बदलत नाही. Because God knows everyone needs grace. कारण देवाला माहिती आहे की प्रत्येक लोकांना कृपेची गरज आहे. Amen. That Amen. means we need Jesus. ह्याचा अर्थ आहे की आपल्याला येशूची गरज If आहे. we need grace, जर आपल्याला कृपा we पाहिजे, need Jesus. आपल्याला येशूची गरज We आहे. can't stand on our own. आपण स्वतःहून उभं राहू शकत So नाही. if Jesus goes away as grace, जर येशू कृपा म्हणून निघून जातो, none can be saved. आपल्या कुणाच्याही तारण होऊ We have शकत no नाही. standing before आणि God. देवापुढे आम्ही उभे राहू शकत As नाही. long as you look to Jesus as grace, जोपर्यंत तुम्ही येशूकडे कृपा म्हणून you बघत आहे, receive strength तुम्हाला बल प्राप्त होतो to stand before God. देवापुढे उभे राहण्यासाठी. Amen. For by Amen. grace you are saved, कारण कृपेने तुमच्या तारण झालेली not आहे, by yourselves. तुमच्या स्वतःहून नाही. Amen. आमेन. It is the gift of God. आणि ही देवाची देणगी आहे. Amen. आमेन. Okay, that's not my message. I was just giving you this message. Let me go further. मी पुढे जातो. So, many people don't like this parable of Jesus. आणि अनेक लोकांना येशूचा हा दाखला आवडत नाही. But we see that God made it very easy पण आपण बघत आहे की देवाने अगदी सोयीच्या for बनवून ठेवल्या, everyone to be saved. जेणेकरून प्रत्येक लोकांच्या तारण झाले पाहिजे. If God would make us to do something almost impossible to be आणि saved, जर देव आम्हाला काहीतरी अशक्य करण्यासाठी सांगितले असते तारण that would be मिळवण्यासाठी, different. मग ती वेगळी But असते. He doesn't. पण देव असं करत He नाही just lays it right before everyone. आणि तो प्रत्येकांपुढे फक्त मांडतो. That's why in the Bible we see Jesus is the gate or the door of the sheep. म्हणून शास्त्रामध्ये आपण पाहत आहे की येशूच तो दार आहे मेंढरूंसाठी. Yeah, He has made salvation available by death and resurrection to everyone. आणि त्याने आपलं मृत्यू आणि पुनरुत्थानाच्या द्वारे तारण प्रत्येक लोकांना उपलब्ध केला And आहे. anyone who believes has eternal life. आणि जो कोणी विश्वास करतो त्याला सार्वकालिक He जीवन said, प्राप्त I होते. am the gate. आणि तो म्हणतो मीच तो दार आहे. Whoever enters will be saved. आणि जो कोणी ह्या दारातून प्रवेश करतो त्याच्या In तारण. John 10:9 he says आणि that. योहान 10:9 मध्ये त्यांनी So सांगितलं. this is an invitation for all. आणि ही एक आमंत्रण आहे Now where is सर्वांसाठी. that door to that sheep? आणि Fold. आणि ते कोण आहे तो दार त्या Where is the मेंढरूकडे. door? Where आणि is ते that? दार कुठे आहे? कुठे आहे? Is it on a mountain आणि ती डोंगरावर आहे that you have to climb? It's so difficult to enter. आणि तुम्हाला खूप चढून जावं लागेल, खूप कठीण आहे Is it त्या across दारातून the प्रवेश. ocean far away आणि ती समुद्राच्या पार आहे का that you cannot reach? की तुम्ही तिथे पोहोचू शकत Did नाही? God make it difficult? आणि देवाने ते दार कठीण बनवले का? No. The नाही. gate is on the ground level. आणि जो दार आहे, फाटक आहे, भूमीवरच आहे. Anyone can walk through. आणि कुणी त्याच्यातून आरपार जाऊ It शकतो is accessible for anyone. आणि कुणी त्याच्यामध्ये प्रवेश करू शकत आहे. Amen. So Amen. salvation is not something that people have to obtain it by works, म्हणून तारण अशी गोष्टी नाही जे लोकांनी आपल्या कामाद्वारे ते मिळवले but पाहिजे. it's right in front of every human being. पण ते जे तारण आहे प्रत्येक मनुष्य जातीच्या पुढेच आहे. You must just know grace आणि तुम्ही फक्त कृपेला जाणले पाहिजे and choose to receive or enter. आणि तुम्ही निवड केले पाहिजे, तुम्ही त्याच्यात प्रवेश करणार किंवा स्वीकार करणार. Amen. So Amen. we must read the Bible in a right way. म्हणून आम्ही पवित्र शास्त्र एक योग्य रीतीने वाचले पाहिजे. We learn much from the Old आणि Testament, जुन्या करारातून आपण खूप शिकतो. but we should not preach in such a way that we are still living under the old covenant. पण आम्ही अशा प्रकारे प्रचार करू नये जसं काय आम्ही अजूनही जुन्या कराराखाली जगत आहे. There's a major difference एक महान फरक आहे. between the law in the Old Testament आणि जुन्या कराराच्या जो नियमशास्त्र आहे त्याच्यामध्ये and grace that Jesus established in the New Testament by his own blood. आणि जो कृपा जो येशूने स्थापित केलेला आहे नवीन करारामध्ये त्याच्या स्वतःच्या रक्ताने. There's an easy way to differentiate. आणि एक खूप सोयीचा मार्ग आहे फरक निर्माण करायला. It is when you divide it before the cross and after the आणि cross. असं होतं जेव्हा तुम्ही क्रूसाच्या आधीच्या गोष्टीला वेगळं करतो आणि क्रूसाच्या नंतरच्या You गोष्टीला know, वेगळं many करतो. Christians just ख्रिस्ती लोक फक्त पवित्र शास्त्र without वाचतात rightly dividing the word of truth. आणि सत्याच्या वचन बरोबर न दुभागून. That's why they not benefit in the work of Jesus Christ on the cross. म्हणून येशू ख्रिस्ताने जो काम क्रूसावर केलाय त्याच्या त्यांना लाभ होत नाही. Jesus came for our benefit, येशू आपल्या लाभासाठी for our आले, advantage. आपल्या फायद्यासाठी आले. Amen. Amen. You know, many Christians just take any scripture from the Bible. आणि अनेक ख्रिस्ती कुठलाही वचन घेत आहे शास्त्रामधून. They say, oh, that big man of God named David, he prayed, so I will take that prayer for myself. It is from the word of God, so I will also pray the same way.
म्हणून ते म्हणत आहे तो मोठा देवाच्या सेवकाने तो प्रार्थना केलाय, दाविदाने असा प्रार्थना केलाय, त्यांनी तसं प्रार्थना केलाय, म्हणून मी तसंच प्रार्थना करणार David आहे. prayed, cast me not from thy presence, आणि तुझ्या सानिध्यापासून मला काढू नका, and do not प्रार्थना take thy Holy Spirit from कर. आणि me. तुझ्या पवित्र आत्मा माझ्यापासून काढू नको. In Psalms 51, आणि स्तोत्रसंहिता 51 it मध्ये was appropriate for David to say these things because he was not born again. आणि दाविदाला योग्य होती ही गोष्टी बोलण्यासाठी त्यावेळेस, कारण त्यावेळेस तारण झाली He नव्हती. didn't have a new heart. त्याच्यामध्ये एक नवीन हृदय But नव्हता. today, पण आज every true believer प्रत्येक खरा विश्वासू in Christ जो ख्रिस्तामध्ये has आहे been given a new heart. त्याला एक नवीन हृदय देण्यात आली आहे. 2 Corinthians 5:17. 2 कोरिन्थिकरास 5:17. And Jesus promised आणि येशूने he अभिवचन will दिले never leave thee nor never forsake thee. आणि तो आमच्या कधीच त्याग करणार नाही, आम्हाला कधीच सोडून जाणार So we नाही. need to be very careful म्हणून आम्ही खूप जपलं how पाहिजे you read the Bible. की कसं तुम्ही शास्त्र You वाचत आहे. read the Bible not through the lenses of religion or self-righteousness तुम्ही धर्माच्या किंवा स्वनीतिमानाच्या चष्मेने Or शास्त्र वाचत tradition. नाही किंवा परंपराच्या चष्मेने नाही, but where you use the lens of the finished work of Jesus Christ. पण येशू ख्रिस्ताच्या समाप्त झालेल्या कामाच्या चष्माने Then- तुम्ही पवित्र शास्त्र वाचत Then आहे. you read the Bible आणि- without an unveiled face. मग तुम्ही शास्त्र वाचत आहे न आच्छादिलेले शहरापासून. Amen. आमेन. You know, the Bible says in 2 Corinthians 3:15, आणि 2 कोरिन्थिकरास 3:15 मध्ये even to सांगितलं. this day when Moses is read, a veil covers their heart. आणि जेव्हा मोशेच्या नियमशास्त्र वाचले जाते तेव्हा त्यांच्या हृदयावर एक आच्छादन आहे, That's what they don't understand. म्हणून त्यांना कळत Okay, नाही. so today my message is, आजचा माझा संदेश this is the आहे, first message. हा प्रथम संदेश आहे. Are you a son, तुम्ही पुत्र आहात, servant, दास आहात or friend किंवा मित्र of आहात God? की देवाचे मित्र And my आहात. second message will be आणि later दुसरा on, संदेश नंतर असेल next time. पुढच्या वेळेस. Are you a son or a servant in God's house? आणि तुम्ही देवाच्या घरामध्ये पुत्र आहात किंवा चाकर So आहात. now, how do you identify yourself? आणि तुम्ही स्वतःची ओळख कसं करत As a आहात? servant of God, देवाच्या सेवक or म्हणून, a friend of God, देवाचे मित्र म्हणून or a son of God? किंवा देवाचे पुत्र Now, म्हणून. this is very important. आणि ही खूप महत्वाची आहे. If you don't know this, जर तुम्हाला ही गोष्टी माहिती नाही, you cannot enjoy the blessings. तुम्ही आशीर्वादाचा आनंद घेऊ शकत So, नाही. how do you primarily relate to God? मग तुम्ही सर्वात प्रथम देवाबरोबर कसं नातेसंबंध ठेवत If आहात? you ask this question, जर तुम्ही हे प्रश्न विचारले about only 1/4 of Christians will pick up this son of God. आणि 1/4 जे ख्रिस्ती आहे ते फक्त बोलणार की मी देवाचे पुत्र आहे, You know, because they don't know. कारण त्यांना माहिती नाही. They don't think that they can say, I'm a son of God. आणि त्यांना असं वाटत नाही की त्यांनी बोलले पाहिजे की ते देवाचे पुत्र आहे. You know, it's not just legalism or anything else. आणि ही काय कायदा किंवा इतर कुठल्याही गोष्टी नाही. Many people do not identify with God as their father. आणि अनेक लोक त्यांची ओळख देवाबरोबर करत नाही की देव त्यांच्या पिता आहे म्हणून. They relate to him as something other than sons. आणि पुत्राच्या व्यतिरिक्त ते काहीतरी दुसरा संबंध ठेवत That's why आहे they have an पिता बरोबर. orphan spirit or orphan kind of mentality. म्हणून त्यांच्याकडे एक अनाथाच्या अशा मानसिकता आहे. Yeah, so you know, with fear they'll come if आणि- their works are not right or good or proper. आणि जर त्यांचे जे काम आहे योग्य नाही, बरोबर नाही, तर ते भीतीने देवापुढे येत आहे. They come based on their works or performance. आणि ते त्यांच्या कृती किंवा कार्याच्या आधारे देवापुढे येत आहे. Yeah, so they think that if their works are good, God will accept them. त्यांना वाटत आहे त्यांचे काम बरोबर आहे, देव त्यांचा स्वीकार करणार. This is a servant kind of mentality. ही चाकरची मानसिकता आहे. And many serve God with servant kind of mentality. अनेक लोक देवाची सेवा करत आहे चाकरची मानसिकता Now, घेऊन. can we not call ourselves as servants of God? That I will tell you. आपण स्वतःला देवाचा सेवक असं बोलू शकत नाही, So- असं नंतर मी तुम्हाला सांगणार आहे. So those outside the church are like the prodigal son, आणि जे मंडळीच्या बाहेर आहे ते उदला पुत्रासारखं while आहे. many of those inside the church are like the elder brother of the prodigal son. आणि जे मंडळीच्या आत आहे ते उदला पुत्राच्या थोरला भावासारखं आहे. Neither of them received our father's love in the way they should receive. आणि दोघांपैकी कुणालाही पिताच्या प्रीती जसं मिळाले पाहिजे तसं मिळाले नाही. Both trusted in their own labor. दोघांनी आपल्या स्वतःच्या परिश्रमावर विश्वास केला. Though for some time later on the prodigal son understood, आणि जरी नंतर उदला पुत्राला कळले, समजले, and they had little confidence in the grace आणि त्यांना थोडाच विश्वास होता कृपामध्ये and the provision of their loving father. आणि त्यांच्या प्रेमाळू पिताच्या पुरवठामध्ये त्यांना थोडाच भरोसा होता. Amen. Since God's love is the same, आणि देवाची प्रीती तर He सारखीच आहे. doesn't quit loving.
आणि तो आपल्यावर प्रीती करण्याचे That's बंद his करत नाही. eternal आणि quality. तो त्याचा सार्वकालिक गुण आहे It's not based on the external, आणि बाहेरच्या रूपावर आधारित it's नाही, based on the internal. ती आतल्या गोष्टीवर आधारित आहे. So his grace never changes. म्हणून देवाची कृपा कधीच बदलत नाही. So there may be only two kinds of people in the world, म्हणून फक्त दोन प्रकारचे लोक असेल जगामध्ये, sons and orphans. आणि जे पुत्र आहे आणि अनाथ आहे. So how do you relate yourself? मग तुम्ही स्वतःची ओळख कुठे करत You know, आहात? the devil's plan is to get you confused आणि शैतानाची योजना आहे की तुम्ही गोंधळात पडले पाहिजे about your true identity. तुमचे खरी ओळख विषयी. Even if you don't know who you are, जर तुम्हाला माहिती नाही तुम्ही कोण आहात, if you're not sure who you जर are, तुम्हाला पक्की खात्री नाही तुम्ही कोण he आहात, will always sow doubt. तो नेहमी शंकाचा बी You know, पेरणार. when the faith lessens, जेव्हा विश्वास कमी होतो, doubt arises. शंका उठतो. So if you don't know who you are, जर तुम्हाला माहिती नाही की तुम्ही कोण आहे, then he will sow doubt मग तो शंकाची पेरणी करणार by asking तुम्हाला विचारून, if you are the son of God. जर तुम्ही देवाचा पुत्र आहात. So he also asked Jesus the same way. त्यांनी येशूलाच देखील सारखंच That प्रश्न means he विचारला. doesn't want us to know our true identity. त्याचा अर्थ आहे की शैतानाची इच्छा नाही की आपण आपली खरी ओळख जाणून घेतली There is पाहिजे. some power when we know who we are. आणि काहीतरी सामर्थ्य आहे जे आपल्याला समजतं आम्ही कोण आहे. Amen. We become powerful आम्ही people. सामर्थ्यशाली लोक होतो. The devil knows this आणि secret. शैतानाला ही गुपित माहिती If आहे. they only know their true identity, जर ह्या लोकांना फक्त त्यांची खरी ओळख समजली then असेल, God's power will flow through them मग देवाचं सामर्थ्य त्यांच्याद्वारे वाहणार and he cannot stand. आणि मग शैतान उभा राहू See, शकत if he नाही. tried for Jesus, आणि जर त्यांनी येशूसाठी प्रयत्न केले putting doubt, आणि शंका घालून, that means there is some power there ह्याचा अर्थ की त्याच्यामध्ये काहीतरी by सामर्थ्य आहे. knowing your true आणि identity. हे जाणून की तुमची खरी ओळख काय आहे हे जाणून काहीतरी सामर्थ्य आहे. To the degree you are uncertain about your sonship, आणि ज्या प्रमाणात तुम्हाला खात्री नाही तुमच्या पुत्रत्वाविषयी, to that degree you are an orphan spirit. आणि त्या प्रमाणापर्यंत तुमच्यामध्ये अनाथाची आत्मा आहे. Though I'll speak a separate topic about this, जरी याविषयी मी एक वेगळा विषय घेणार आहे, but I'll start with the elementary things पण now. मूलभूत गोष्टीने मी आता सुरू करणार So आहे. that is the reason many Christians आणि हीच कारण आहे अनेक ख्रिस्ती are victims of identity theft. आणि ते आपल्या ओळखीच्या जी आहे त्याच्या भक्ष्य झालेले आहे. Yeah, so I don't want to keep silent आणि मला शांत राहायचं नाही. while he runs away with your birth certificates. आणि तो तुमच्या जन्मपत्रिका घेऊन धावतो, नाही. ह्याच्या मी गप्प बसणार Let नाही. me give you 10 reasons मी तुम्हाला 10 कारणे देतो about that we are sons, the true sons of God. की आम्ही देवाचे खरेखुरे पुत्र आहात. First, प्रथम, these are just the 10 reasons. There are many, but I'll give you just 10. आणि 10 कारण आहे, मी फक्त तुम्हाला 10 देतो. Romans 8:15 says, रोमकरास 8:15 म्हणत आहे, he's telling the children of God, आणि तो देवाच्या लेकरांना you बोलत have not received the spirit of bondage again आणि तुम्हाला परत बंधनाचा आत्मा मिळालेला नाही to fear, भीती बाळगायला, but you have received the spirit of adoption, पण तुम्हाला दत्तकपणाचा आत्मा प्राप्त झालेला where आहे, you call, जिथे तुम्ही or बोलत where आहात, we cry, जिथे आम्ही आरोळी करतात, Abba, Father. अब्बा पिता, आम्ही असं आरोळी करतो. Amen. He's Amen. become our daddy. आणि देव आपला पिता होतो. So Holy Spirit is saying, म्हणून पवित्र you आत्मा did not receive a spirit तुम्हाला असा आत्मा मिळाले नाही that makes you a slave again to fear. जे तुम्हाला परत भीतीकडे गुलाम बनवत आहे. A son has no fear, एक पुत्रामध्ये काही भीती नसतो, but you received the spirit of sonship, पण तुम्हाला पुत्रत्वाचा आत्मा मिळाले and आहे. by that spirit in us, आणि तो पुत्रत्वाच्या we आत्माद्वारे cry, Abba, Daddy, Father. आम्ही अब्बा, वडील, पिता असं बोलतो. Amen. Amen. You know, the word adoption, आणि हा जो दत्त many हा शब्द Christians did not understand अनेक लोकांना हे दत्तपणाच्या हे शब्द समजलेच नाही, because they have looked into their culture कारण त्यांनी आपल्या संस्कृतीमध्ये बघितले and आहे they have taken the same thought about this word adoption. आणि त्यांनी हे सारखं विचार घेतलाय हा शब्द दत्तक विषयी. In the culture we live, आणि ज्या संस्कृतीमध्ये आम्ही राहतो for us it means त्याच्यामध्ये आपल्याला असा अर्थ होतो, taking a child एक लेकरू घेणे that was born to someone else, जो इतर कुणाच्या द्वारे जन्म घेतला आहे, and then we legally adopt them into our आणि family. मग आपण कायदेशीर त्या लेकरूला आपल्या कुटुंबामध्ये दत्तक घेतो. So that is the thought we have. आणि अशा प्रकारचा विचार आपल्यात आहे. But the word adoption पण हा जो दत्तक जो शब्द that आहे, Paul uses here, जो पॉल इथे उपयोग करत आहे, it goes back to the Greek and Roman practice. आणि ते हेलेनी आणि रोमी सरावाकडे जात आहे, They would take the eldest son आणि ते थोरला पुत्राला घेत होते, and they would put the child under the control of tutors or masters आणि ते त्यांना जे शिक्षक आहे त्यांच्या अधीन ते ठेवत होते, until he reached the age जोपर्यंत वयात पोहोचत नाही,
where he was fully educated जिथे तो पूर्णपणे प्रशिक्षित होतो and trained. आणि त्याला शिकवण प्राप्त होतो And after he's trained, आणि त्याच्या प्रशिक्षण he झाल्यानंतर becomes mature. तो प्रौढ होतो. He could step side by side with his father and with his father's business. आणि मग तो आपल्या पिताबरोबर आणि पिताच्या व्यवसायामध्ये हातभार घालू शकत होता. Now, when he reaches that age, आता जेव्हा तो प्रौढ होतो he is ready for that position. आणि तो त्या पदवीसाठी तयार असतो. And then they have the rights of adoption. मग त्यांच्यामध्ये दत्तकपणाच्या काहीतरी रूढी होतो. Now, here, what does it mean? इथे त्याचा अर्थ काय आहे? What is Paul saying? आणि पॉल इथे काय म्हणत आहे? Here he is saying इथे तो म्हणत आहे that we are placed as a full son. की आपल्याला एक पूर्ण पुत्र म्हणून ठेवले गेले आहे. Amen. आमेन. See, the moment you're born again, आणि ज्या क्षणी तुमच्या नवीन जन्म it's होतो not like the law आणि ते नियमासारखं नाही that kept you as a child जे तुम्हाला एक लेकरू म्हणून ठेवले till the Lord Jesus came. जोपर्यंत येशू आले नाही तोपर्यंत. No, we have accepted not the law. We were not saved through the law. आणि नियमशास्त्राद्वारे आमचे तारण झाले नव्हते. We are saved by Jesus. आमच्या तारण येशू ख्रिस्ताने So झाले आहे. we are placed as a full son. म्हणून एक प्रौढ पुत्र म्हणून आम्हाला ठेवण्यात आले Amen. आहे. Not as someone who has been taken legally from another family and adopted. No. असं नाही की आम्हाला कुठल्याही तरी दुसऱ्या कुटुंबामधून घेतले आणि आमच्यात कोणीतरी दत्तक घेतले असं नाही. No. We are placed as a full son. आम्हाला एक पूर्ण पुत्र म्हणून प्रौढ झालेला पुत्र म्हणून ठेवण्यात आले. Amen. The moment we were saved, आणि ज्या क्षणी आपलं तारण we were झाले born into the family of आम्ही God, देवाच्या कुटुंबात जन्म घेतले and immediately आणि ताबडतोब God places us as full heir with Jesus Christ. आणि देव आपल्याला एक पूर्ण वारीस म्हणून ठेवत आहे येशू ख्रिस्ताबरोबर. You don't have to work for 20 years plus, आणि तुम्हाला 20 वर्षापेक्षा अधिक काम करायची गरज like नाही. poor old Jacob worked for his wives. जसं याकोबाने आपल्या पत्नींसाठी काम केले No, नाही. we are accepted as a full grown son. आणि आम्ही एक पूर्ण वाढलेला पुत्र म्हणून आमची स्वीकार केली गेली We आहे. don't have to strive, आम्हाला संघर्ष करायची गरज नाही. hoping that one day आणि आशा धरून की एक दिवस we will have this position. आम्हाला ही पदवी मिळेल. But it all happens the moment you believe. पण ही सर्व गोष्टी तेव्हाच होतो जेव्हा आपण विश्वास करतो. So now we can say Abba Father. म्हणून आता आम्ही बोलू शकत आहे अब्बा पिता. Amen. So we must get these things right before we go ahead. आणि हे गोष्टी तुम्ही आपल्या मनात नीट केले पाहिजे आपण पुढे जाण्याच्या So आधी. Romans 8:16 and 17 says, म्हणून रोमकरात 8:16 व 17 the म्हणत आहे. Spirit himself bears witness with our spirit. आणि आत्मा स्वतः आपल्या आत्माबरोबर साक्षी No one has देतो. to tell you कोणाला तुम्हाला सांगायची गरज नाही that we are the children of God. की आम्ही देवाचे लेकरे आहे. Amen. Amen. You don't want someone to tell you. आणि तुम्हाला नको की कुणीतरी तुम्हाला When सांगितलं you're पाहिजे. born again, जेव्हा तुमचा नवीन जन्म होतो the Spirit of God in us आणि देवाचा आत्मा जो आपल्यात आहे is the witness तो साक्षी आहे by which we know ज्याच्याद्वारे आम्हाला कळतो we are the child of की God. आम्ही देवाचे लेकरू आहे. Amen. आमेन. No one has to tell you. आणि कुणाला तुम्हाला सांगायची गरज नाही. See, it's not religion. आणि हे काय धर्म नाही That you have to understand from the external. की बाहेरच्या गोष्टींनी तुम्हाला समजले पाहिजे. It's there in you. आणि ही गोष्टी तुमच्यात God आहे. is in you. देव तुमच्यामध्ये आहे. He is the greatest witness तो सर्वात मोठा साक्षी आहे that you are a child of की God. तुम्ही देवाचे लेकरूच आहे. Look further आणि पुढे बघा in the same verse, आणि त्या सारखाच वचनामध्ये 16-17. 16-17 मध्ये If children, जर लेकरे then heirs of God. मग देवाचे वारीस. Look at this. आणि या गोष्टीकडे If you're child of God, जर तुम्ही देवाचे लेकरू आहे then मग you're an heir of God. मग तुम्ही देवाचे वारीस आहात. Not one day एक दिवस होणार or असं नाही hope you be a waris. No. की तुम्ही आशा धरत आहे की तुम्ही वारीस होणार Or you get little by little inheritance. आणि थोडा थोडा करून तुम्हाला वतन मिळणार आहे असं No. नाही. Here the Bible says, इथे शास्त्र म्हणत आहे if you're children, जर तुम्ही लेकरे आहात then you're heirs of मग God. तुम्ही देवाचे वारीस आहात. Amen. आमेन. And look at this. आणि And joint heirs with आणि Christ. ख्रिस्ताबरोबर तुम्ही सहवारीस आहात. Christ is the true heir. आणि ख्रिस्त खरा वारीस Since we आहे. have joined with him in him, आम्ही त्याच्याबरोबर जुडले आहे त्याच्यामध्ये आहे so म्हणून we are joint heirs with म्हणून Christ. आम्ही ख्रिस्ताबरोबर सहवारीस आहे. Amen. You don't deserve it. आणि तुम्ही ह्या गोष्टीचे You लायक don't work for it. तुम्ही त्याच्यासाठी You काम don't करत earn it. तुम्ही त्याची कमाई करत You नाही. are. तुम्ही आहात. Amen. The Amen. moment you know you're a child of God, ज्या क्षणी तुम्हाला माहिती तुम्ही देवाचे लेकरू आहे you're heirs of God. तुम्ही देवाचे वारीस आहात. See, you need to believe. तुम्ही विश्वास धरले पाहिजे. Nothing is there to work it out. आणि काय गोष्टी नाही काम करण्यासाठी. Amen. You know, there are some verses, आणि असं काय वचने आहे but we need to be very careful. पण आम्ही खूप जपलं For पाहिजे. that, I'll have to teach you. त्याच्यासाठी मला तुम्हाला शिकवावं लागेल.
what to take, what not to take. काय घेतले पाहिजे काय नाही घेतले पाहिजे. Because even during Jesus' time, he came for the Jews. कारण येशूच्या वेळेमध्ये देखील येशू यहुदीसाठी He आले. had not finished the work of salvation. त्यांनी तारणाचं काम पूर्ण केला नव्हता So we तेव्हा. must know all these things. म्हणून हे सर्व गोष्टी तुम्हाला समजले See, पाहिजे. during those times, I told you last time, आणि ह्या वेळेमध्ये मी तुम्हाला सांगितले मागच्या वेळेस even during the time of Jesus, आणि येशूच्या the वेळेमध्ये देखील temple worship was going on. आणि मंदिराची उपासना During the चालू time of apostles. आणि प्रेषितांची काळामध्ये. Because the Bible is a progressive revelation. कारण पवित्र शास्त्र एक प्रागतिक प्रकटीकरण The आहे. Lord had not brought in Paul till आणि that time. प्रभूने त्यावेळेस पौलाला दृश्यात आणले नव्हते. So even Peter had to go to the temple म्हणून पेत्राला देखील मंदिरात जावं लागत असे. according to the law आणि नियमशास्त्र 3 times. 3दा तो मंदिरात जात होता. See, you are still doing all those आणि things. तरी तो हे सर्व करतच होता. So we need to be very careful what you take. म्हणून आपण खूप जपलं पाहिजे आम्ही आता काय घेत आहे. Amen. आमेन. Jesus told the disciples, येशूने शिष्यांना सांगितले go to the Jews, don't go to the Gentiles. आणि यहुदींकडे जा, परराष्ट्रांकडे जाऊ नका. But later on Jesus tells Paul, पण नंतर येशू पौलाला सांगतो go to the की तू Gentiles, परराष्ट्रांकडे जा, not to the Jews. यहुदींकडे नाही. You'll be confused. तुम्ही गोंधळात पडू शकत You'll नाही. say Jesus told the apostles, आणि तुम्ही बोलणार की हा? येशूने शिष्यांना सांगितले go to the Jews की only, फक्त यहुदी लोकांकडे not to जा, the Gentiles. परराष्ट्रांकडे नाही. But later on he's telling Paul, पण नंतर येशू पौलाला सांगत आहे go to the Gentiles. की तू परराष्ट्रांकडे देखील जा. See, look at this. ह्या Can you गोष्टी- understand? I don't want to bring in much of this because many will not understand. मला अनेक काय सांगायचं नाही कारण अनेक लोकांना कळणार But नाही, I'm समजणार. showing you this. पण मी तुम्हाला दाखवत आहे. You must understand all this. तुम्ही हे सर्व समजून घेतले पाहिजे. Peter was sent to the Jews. आणि पेत्राला यहुदी लोकांकडे पाठवण्यात आले. Paul was sent to the Gentiles. पौलाला परराष्ट्रांकडे पाठवण्यात आले. Till Paul came, आणि जेव्हा पौल आले it was hidden. आणि जोपर्यंत पौल आले नाही तोपर्यंत सर्व गोष्टी लपली होती. Paul brought the mystery out, आणि पौलाने ते रहस्य बाहेर उलगडीस केले. which was hidden for जो ages. युगानुयुगासाठी लपले होते, गुप्त होते. Amen. So one day I will teach you in depth about all this, एक दिवस मी तुम्हाला सविस्तर मध्ये सर्व so शिकवण देणार you'll आहे understand better. जेणेकरून तुम्हाला उत्तम So कळेल. you cannot just take any verse and start preaching. आणि No, no, कुठलंही no. वचन घेऊन आपण प्रचार करू नये. Then you'll be confused. मग तुम्ही गोंधळात पडू As I शकता. told you, जसं मी तुम्हाला सांगितलं Jesus told Peter येशूने पेत्राला to सांगितले preach to the Jews, की जाऊन यहुदी लोकांना प्रचार कर, not to the Gentiles. परराष्ट्रीयांना नाही. But later on he's telling Paul, मग नंतर येशू पौलाला सांगत आहे preach to the Gentiles, not to the Jews. आणि परराष्ट्रीय लोकांना प्रचार कर, यहुदींना नाही. So Bible is a progressive revelation. म्हणून जे पवित्र शास्त्र आहे प्रागतिक So you प्रकटीकरण आहे. cannot go back there. तुम्ही परत मागे जाऊ शकत You नाही. need to know who this word is spoken to. आणि तुम्हाला समजले पाहिजे हा शब्द कुणाशी बोलले गेले आहे. Is it for you? हे तुमच्यासाठी So आहे. you must know all these हे things. सर्व तुम्हाला समजले Okay, पाहिजे. the basic salvation. कारण ठीक आहे When you believe in Jesus, you जेव्हा are saved. तुम्ही येशूवर विश्वास केला आहे तेव्हा. But later on, पण नंतर you need to hear the right word of God, rightly divide the word of God. मग नंतर तुम्ही Okay. देवाचे योग्य वचन ऐकले पाहिजे, देवाच्या वचनाला बरोबर दुभागले पाहिजे. So here we see we are joint heirs with. इथे आपण पाहतो की आपण ख्रिस्ताबरोबर सहवारीस आहे. So according we know about heirs. आम्हाला वारीस विषय माहिती What आहे is his is mine, आणि जो त्याची आहे तो माझी because आहे. we are born in the कारण family. आम्ही कुटुंबात जन्म घेतले आहे. Amen. In the same way, we become joint heirs with God because of Jesus Christ. आणि तसंच प्रकारे आम्ही देवाबरोबर सहवारीस होतो प्रभू येशू ख्रिस्तामुळे. Second, दुसरं, Romans 8:15 says, रोमकरा 8:15 म्हणत आहे you know, it tells about this father आणि twice. पिताविषयी दोनदा बोलतो. In Romans 8:15 he says, रोमकरा 8:15 मध्ये God sent the spirit of his son आणि देवाने त्याच्या पुत्राचा आत्मा पाठवले into our lives आपल्या so जीवनामध्ये that we call God Father. जेणेकरून आम्ही देवाला पिता बोलतो. Again, he says in Galatians 4:6 the same. आणि परत गलतीकरा 4:6 मध्ये तो सारखंच बोलतो. Because you are sons, तुम्ही पुत्र आहे म्हणून God has sent forth the spirit of his son देवाने त्याच्या पुत्राचा आत्मा पाठवला आहे into your hearts, तुमच्या हृदयामध्ये, calling out Abba Father. ज्याच्यामुळे तुम्ही अब्बा पिता बोलत आहे. See, in religion, you cannot call God Father. आणि धर्मामध्ये तुम्ही देवाला पिता बोलू शकत नाही. We call him Father because we are born in the family of God by his life. आणि आम्ही त्याला पिता बोलतो कारण आम्ही त्याच्या कुटुंबात जन्म घेतलेला आहे त्याच्या जीवनाने. As in the natural family, we have to be born. आणि जसं नैसर्गिक कुटुंबामध्ये आपला जन्म So in the व्हावा same, in लागतो the spiritual family, we have to be born. आणि तसंच आत्मिक कुटुंबामध्ये आपल्याला जन्म घ्यावा So लागतं. who calls you his son? आणि कोण तुम्हाला त्याचे पुत्र बोलतो? God himself calls you. आणि देव स्वतः Son. बोलतो
तुम्हाला त्याच्या God पुत्र calls you son. आणि देव तुम्हाला पुत्र God बोलतो himself calls you आणि son. देव स्वतः तुम्हाला पुत्र बोलतो Now, you don't want to call him father. आणि तुम्हाला त्याला पिता बोलायची इच्छा नाही You don't want to have, you don't want to relate yourself to him as son. आणि तुम्हाला त्याच्याशी संबंध ठेवायचा नाही पुत्र म्हणून That is your fault. आणि ही तुमची चूक आहे God himself says, देव स्वतः my बोलतो son. की माझा पुत्र And we come to him as a servant. आणि आम्ही त्याच्या पुढे एक चाकर So किंवा दास where is म्हणून the येतो. problem? मग समस्या कुठे आहे In our understanding. आपल्या समज बुद्धीमध्ये God won't change. देव बदलणार नाही He will always address you as son. देव नेहमी तुम्हाला पुत्र म्हणूनच संबोधित करणार But you'll always come as a servant if you don't know the right word of God. पण नेहमी तुम्ही दासासारखं किंवा चाकरासारखंच येणार जर तुम्हाला देवाच्या वचन माहिती नाही तर He is the one who made it possible for you to call him father. आणि त्यांनीच हे गोष्टी शक्य केले जेणेकरून तुम्ही त्याला पिता बोलणार You म्हणून don't have to work it out तुम्हाला त्याच्यासाठी काम करायची as the गरज नाही. prodigal son. उदला You पुत्रासारखं want to work it out. त्याला काम करायचं होता You just have to believe. तुम्ही फक्त विश्वास केला पाहिजे God never tells lies. देव कधीच खोटा बोलत You नाही know, for those who are basics, आणि जे सुरुवातीच्या स्थितीमध्ये the आहे Bible says in so many places, आणि शास्त्र अनेक ठिकाणी बोलत आहे like Romans 8:14, रोम करा 8:14 मध्ये as many as led by the Spirit of God, they are sons of God. आणि जितकं लोकांना देवाच्या आत्मा चालवत आहे ते देवाचे पुत्र आहे Hebrews 12:7, इब्री करा 12:7 if you endure chastening, God deals with as sons. आणि जर तुम्ही शिक्षेला सहन करत आहे देव तुम्हाला पुत्र म्हणून व्यवहार करतो 1 John 3:1, 1 योहान 3:1 behold, what manner of love the Father has given us, आणि पहा कशा प्रकारची प्रीती पिताने आम्हाला that दिली we are called the children of God. की आम्हाला देवाचे लेकरू म्हणून म्हटण्यात आले See, all this. What manner of love the Father has given us that we should be called the children of God. So, that's what the Bible says. Therefore, the world does not know you म्हणून शास्त्र म्हणत आहे की जग तुम्हाला ओळखत नाही because they don't know the Father. कारण ते पिताला ओळखत नाही How will they know you? ते तुम्हाला कसं ओळखणार First, they have to know the Father. प्रथम त्यांनी पिताला ओळखले They पाहिजे have to know Jesus. त्यांनी येशूला जाणले Then they पाहिजे have the Spirit of the Son. मग आपल्यामध्ये पुत्राचा आत्मा And आहे. then they will know, treat us as brothers. आणि मग ते आपल्याला बंधू म्हणून आपल्याशी व्यवहार करणार Because they don't have the Spirit of God. कारण त्यांच्यामध्ये देवाचा आत्मा नाही Only by the Spirit of God, we call him Father because he is our Father. कारण देवाच्या आत्माद्वारे आपण देवाला पिता बोलतो कारण तो आमचा पिता आहे The fourth point I want to say. आणि चौथा मुद्दा मला सांगायचा आहे The Old Testament prophets longed for the day when God's people would be called the sons of God. आणि जुन्या कराराचे संदेश त्याने ह्या दिवसाची खूप उत्कंठा बाळगले की कधी त्यांना देवाचे पुत्र असं म्हटले जाणार In Hosea 1:10, होशेया 1:10 मध्ये they thought it only applied to the Jews. त्यांना वाटलं ही जी गोष्टी फक्त यहुदी But लोकांसाठी then लागू होती Apostle Paul comes मग प्रेषित पॉल येतो and he includes even us आणि तो आम्हाला देखील समावेश करतो in Romans रोमन्स मध्ये 9 chapter. रोमकरा 9 अध्यायामध्ये And he says आणि तो म्हणतो that he might make known the riches of his glory on the vessels of mercy. की तो दयाच्या पात्रेवर त्याच्या श्रीमंतीची जी वैभव आहे ते प्रगट करणार आहे Amen. Amen. You know, Jesus came to reveal the Father. आणि येशू देव पिताला प्रगट करण्यासाठी आले He says in Matthew 11, आणि तो मत्ते 11 मध्ये म्हणत आहे, all things are delivered unto me सर्व गोष्टी मला देण्यात आली by my आहेत Father. माझ्या पिताद्वारे And no one knows the Son आणि कुणालाही पुत्र माहिती नाही except the Father. फक्त पिताला माहिती आहे. Nor does anyone know the Father आणि कुणीही पिताला ओळखत नाही except the Son. फक्त पुत्राशिवाय And the one to whom the Son will reveal him will know the Father. आणि ज्या व्यक्तीला पुत्र प्रगट करणार त्याच व्यक्तीला पिता माहिती पडणार किंवा त्याची ओळख पिता बरोबर होऊ शकतो No one knows आणि कुणाला the माहिती Son except the Father. आणि कुणीही पुत्राला ओळखत नाही पिताशिवाय No one knows the Father आणि कुणीही पिताला ओळखत नाही except the Son. पुत्रशिवाय Third, he says, तिसरा तो म्हणत आहे only to whom the Son will reveal the Father will that Son know the Father. आणि फक्त जेव्हा पुत्र त्या व्यक्तीला पिता प्रगट करणार तेव्हाच त्या व्यक्तीला पिता कळेल So everyone knows God as God, आणि प्रत्येक लोकांना देव देव म्हणून माहिती आहे but they don't know him as Father. पण ते देवाला पिता म्हणून ओळखत नाही But only the Son knows the Father, पण फक्त पुत्र पिताला and ओळखत the आहे Father knows the Son. आणि पिता पुत्राला ओळखत आहे But the Son will make known the Father to those who believe in the Son. पण पुत्र त्या लोकांची ओळख पिता बरोबर करणार जे पुत्रावर विश्वास करत Today आहे we have the Spirit of His Son, Jesus Christ, in आज us. आपल्याकडे त्याच्या पुत्राची आत्मा आहे प्रभू येशू ख्रिस्ताची आत्मा आहे आपल्यामध्ये So we are sons of God. म्हणून आम्ही देवाचे पुत्र आहात Amen. Amen. Today we are not a servant, आज आम्ही चाकर नाही nor a friend. आणि मित्र नाही Amen.
Today we are the sons of God आज आम्ही देवाचे पुत्र आहोत because of Jesus. येशू You know, ख्रिस्तामुळे. when the morning when I thank God, आणि सकाळी जेव्हा मी प्रभूला when I धन्यवाद praise God, when I praise the Father, आणि मी प्रभूची स्तुती करतो, पिताची स्तुती I करतो. always thank the Father for आम्ही Jesus. नेहमी पिताला धन्यवाद देतो Because of येशूसाठी. Him we have a standing. आणि येशू ख्रिस्तामुळे आम्ही आज उभे राहू शकत Because आहे. of Him we call God our Father. आणि येशू ख्रिस्तामुळे आम्ही देवाला पिता बोलतो. Amen. आमेन. We are born again. We are born. We are born. आमचा नवीन जन्म झालाय, आमचा जन्म We झालेला. have the DNA of our Father. आमच्याकडे आपल्या पिताचा DNA We आहे. are a true child of आम्ही God. देवाच्या खराखुरा लेकरे आहे. Not by what we do, आम्ही काय करत आहे त्याच्याने नाही, but by our believing. पण आपल्या विश्वासाने. One day I will give you that message: believing, believing, believing. एक दिवस मी तुम्हाला तो संदेश देणार आहे, विश्वास विश्वास विश्वास. Religion is doing, doing, doing. धर्म म्हणजे काम काम काम. Amen. आमेन. Ours is believing, believing. आमच्या फक्त आहे विश्वास But the विश्वास. right believing comes when you look to grace. आणि योग्य विश्वास येतो जे आपण कृपाकडे पाहतो. Amen. Because we have to look to Jesus. कारण आपल्याला येशू ख्रिस्ताकडे बघावं Jesus लागतं. is the center person. येशू आपल्यासाठी Our मध्यवर्ती. focus is Jesus. आपलं लक्ष येशू आहे. Without Him, we cannot go to the Father. आणि येशूशिवाय आपण पिताकडे जाऊ He said, शकत I नाही. am the way, आणि तो म्हणत आहे मीच तो मार्ग the आहे, truth, मीच तो सत्य the आहे, life. मीच तो जीवन So our आहे. focus is Jesus. म्हणून आपलं लक्ष येशू आहे. We cannot enter our Father without Jesus. आपण आपल्या पितात प्रवेश करू शकत नाही येशू शिवाय. Even the best works are like considered as filthy rags. आपलं उत्तम काम देखील घाणेरडे चिंध्यांसारखं He आहे. said, but today I'm so happy. पण आज मी इतका आनंदित आहे, I don't have any doubt माझ्यामध्ये कुठलाही that the शंका Father नाही will not accept की me पिता माझा स्वीकार करणार नाही, because I've come through Jesus. कारण मी येशू ख्रिस्ताद्वारे आलो. Amen. आमेन. What a blessing today. किती महान आशीर्वाद आहे. You don't have to look to yourself तुम्हाला स्वतःकडे बघायची गरज whether the नाही Father will accept you or not. की पिता तुमचा स्वीकार करणार आहे किंवा नाही. You come through the way of Jesus, तुम्ही येशूच्या मार्गाने या, life of Jesus, येशूच्या जीवनाने या, truth of Jesus. येशूच्या देणगीने या. Everything is Jesus for प्रत्येक us. गोष्टी आपल्यासाठी येशूच आहे. Amen. आमेन. If you remove Him, जर तुम्ही येशूला we काढले have no standing. मग आपल्याला काय उभं Then we have राहणार, to stand by our own. मग आपण स्वतःहून उभे राहावं We are लागेल. rejected. तुमच्या Sin नाकारात has disqualified us. पापाने आपल्याला अपात्र केले आहे. Amen. आमेन. Continuously we sin in our thoughts. निरंतर आम्ही आपल्या विचारात पाप करतो. And God, who is God, आणि देव कोण who आहे, is holy, जो पवित्र आहे, perfect and righteous, परिपूर्ण आहे, नीतिमान आहे. He demands that kind of perfection for us to come before Him. आणि तो अशा प्रकारची पूर्णतेची मागणी करत आहे Many त्याच्या people पुढे don't know येण्यासाठी. who God is. आणि खूप लोकांना माहिती The नाही की people of देव the कोण. world, जगाचे लोक they'll drink and smoke and give bad words, yet they think they can come to God. ते दारू पितात, धूम्रपान करतात, शिवी देतात, तरी त्यांना वाटत आहे की ते देवापुढे येऊ शकत आहे. We cannot stand before God. आपण देवापुढे उभे राहू शकत नाही. Who is He? We must know. आणि देव कोण आहे हे आम्ही जाणून घेतले Amen. पाहिजे. आमेन. But praise God for पण Jesus. प्रभूची स्तुती असो येशूसाठी. Amen. Amen. Because of Him, आणि येशू ख्रिस्तामुळे we have no fear to stand before this holy God. आपल्यामध्ये काय भीती नाही हा पवित्र देवापुढे उभे राहण्यासाठी. Amen. आमेन. I don't know how many read my message that about Moses. आणि मला माहिती नाही किती लोकांनी माझा संदेश वाचले मोशेविषयी, Where God hides him in the cleft जिथे प्रभू त्याला डोंगरामध्ये लपवतो and shows him his backside. आणि त्याला डोंगराच्या मागे लपवतो आणि त्याच्या पाठ त्याला दाखवतो. You can go read that message. आणि तुम्ही जाऊन ते संदेश वाचा. Many had wrong interpretation of that अनेक verse. लोकांनी त्या वचनाचा चुकीचा अनुवाद केला. But by God's grace, I gave that interpretation by Holy Spirit. Read पवित्र it. आत्म्याच्या मदतीने मी त्याचा अनुवाद दिलेला आहे, तुम्ही ते वाचा. Amen. So it's because of Jesus. म्हणून येशू ख्रिस्तामुळे आहे. Jesus will never move away. येशू कधीच हलणार नाही No, He'll always be grace. आणि तो नेहमी कृपाच असेल. He'll always be the door. आणि येशू नेहमी दारच He'll असेल. always be the way. आणि तो नेहमीच मार्ग He'll असेल. always be the truth. तो नेहमी सत्यच He'll असेल. always be the life. तो नेहमी जीवनच असेल. But do you believe? पण तुम्ही विश्वास करत आहे का? Do you believe? तुम्ही विश्वास धरत आहे? That's very important. ही खूप महत्वाची आहे. So I always praise God for म्हणून it मी नेहमी देवाची स्तुती करतो येशूसाठी because of Jesus. की येशू ख्रिस्तामुळे. Being God, He died for me आणि देव असून त्यांनी माझ्यासाठी मरण पावला that I may live. की मी जगलो पाहिजे. Amen. आमेन. All that inheritance is mine because I believed in Jesus, not because I did, I'm worthy, I merit. No. आणि सर्व वतन माझे, कारण मी येशूवर विश्वास केलाय, मी काय केलाय माझ्या कामामुळे किंवा इतर गोष्टीमुळे नाही. But some people say, oh, we are servants of God. आणि काय लोक म्हणत आम्ही We are to be servant-hearted, आम्ही दासाची हृदय ठेवले पाहिजे not servant-minded. आणि दासाची मानसिकता नाही Means ठेवली. you serve Him with humility. म्हणजे तुम्ही देवाची सेवा नम्रतेने केली पाहिजे. Amen. आमेन. Someone with an orphan kind of mentality,
कोणामध्ये ज्याच्यामध्ये अनाथाची मानसिकता आहे identifies himself as a servant of God, आणि तो स्वतःची ओळख करत आहे देवाच्या like the चाकर म्हणून. prodigal son. उधला पुत्रासारखा. He identified himself as a servant. आणि त्यांनी स्वतःची ओळख एक चाकराबरोबर He केली. had a servant mentality. त्याच्यामध्ये दासाची Though being मानसिकता. a son, पुत्र असूनही. look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. The father received him as a son, आणि पिताने त्याचा स्वीकार केला पुत्र म्हणून. isn't it? होय ना? He didn't even think that he's a servant. आणि त्यांनी विचार देखील केला नाही. पिताने विचार देखील केला नाही की तो दास आहे. Who put that thought in his mind आणि पुत्राच्या मनात हा विचार कोण घातला that he's a servant? की तो एक दास आहे. Who put that in his mind? आणि कोणी हे विचार त्याच्या मनात घातले? Did the father change? पिता काय बदलला का? No. नाही. Many times, God never changes. देव कधीच बदलत It नाही. is what we learn. आणि हे जे आम्ही शिकत आहे. The devil was teaching the prodigal son आणि शैतान उधला पुत्राला wrong शिकवत होता. information. चुकीच्या माहिती देत होता The son has become a servant. की पुत्र आता दास झालेला आहे, चाकर झालेला आहे. हाँ, पहला बेटा था, अभी पाप के कारण तू नौकर हो गया. That is what is taught in the churches. आणि अशीच मंडळीमध्ये शिकवण्यात आली आहे. When you came to God, जेव्हा तुम्ही देवाकडे आले, you believed in Jesus, तुम्ही ईश्वर you विश्वास become a son of God. तुम्ही देवाचे पुत्र होता. And the moment you sin, आणि ज्या क्षणी तुम्ही एकही पाप केले, now you are a servant. आता तुम्ही दास झाले, चाकर Means झाले. what? म्हणजे You have to work आता तुम्हाला काम करावं to लागेल earn, work to have a standing, आणि कमाई करावं लागेल उभं work to राहण्यासाठी be accepted, आणि काम केले पाहिजे स्वीकार work होण्यासाठी to be loved. आणि जर तुम्हाला प्रीती करण्यात आली पाहिजे मग तुम्ही काम केले पाहिजे. I'm not saying that you don't have to work. मी असं म्हणत नाही की तुम्ही काम करू नका. Paul said, I work more than all other apostles, आणि पॉल म्हणत आहे तर सर्व प्रेषितांपेक्षा मी अधिक काम केला, but by his grace. पण फक्त देवाच्या कृपेने. Amen. Because now you will work more because it is not you working, but the grace of God enabling, giving the ability to work. आता तुम्ही काम करत नाही अधिक, पण देवाची कृपा तुम्हाला अधिक सामर्थ्य देत आहे, शक्ती देत आहे काम So you करण्यासाठी. don't boast. म्हणून तुम्ही बडाई करत नाही. I am what I am by his grace. मी आहे जो आहे त्याच्या कृपेने. Amen. Are you understanding this? तुम्हाला इथपर्यंत कळत आहे का? So these things sound noble. Oh my Dasu Prabhu, all these things. हे सर्व Okay. कुलीन आहे, फारच पवित्र But श्रद्धाळू it दिसत आहे, insults पण the ठीक आहे. cross. It insults the grace. पण हे क्रूसाला आणि कृपेचा अपमान करतो It looks noble. आणि ही कुलीन दिसतो. Many years back, आणि अनेक वर्ष when I had to preach, जेव्हा मला प्रचार करायचा some होता, leaders were praying. काय पुढारी I said, प्रार्थना, let's pray. चला आपण प्रार्थना And they करूया. started to pray. आणि ते प्रार्थना करायला सुरू Oh God, की हे देवा, we are just ash and dust and this and that. आम्ही राख आहे, माती आहे, किडे आहे, असं आहे, तसं आहे. Who you are in Christ, you must know now. आणि तुम्ही ख्रिस्तामध्ये आता कोण आहे हे तुम्ही जाणून घेतले They think पाहिजे. that makes them humble, आणि त्यांना वाटतं ही गोष्टी त्यांना नम्र but that बनवतात. is false humility. पण ही खोटी नम्रता आहे. True humility is what God says about you. खरी नम्रता ती आहे की देव तुमच्याविषयी काय बोलत आहे. Like some people, आणि काय लोकांसारखं those who know to sing, they will say, ज्यांना गीत गायला येत आहे you ते tell बोल- them, oh, you sing nicely. आणि तुम्ही त्यांना सांगता, तुम्ही चांगलं गीत गातात. अरे नहीं यार, मैं ऐसा ही गाता हूँ यार. नाही मी असंच गातो. नहीं, ऐसा ही गाता हूँ. They think that is humility. त्यांना वाटत आहे की ती नम्रता आहे That's false humility. आणि ती खोटी नम्रता आहे. They know they sing well, त्यांना माहिती आहे ते चांगलं गीत but गातात, they want to show they are very humble. पण त्यांना दाखवायचं ते खूप नम्र आहे That's false humility. आणि ही खोटी नम्रता You आहे. must say yes by God's grace, तुम्ही म्हटले पाहिजे होय देवाच्या by कृपेने, God's ability. देवाची क्षमतेने. God has given me talent for His glory. देवाने मला त्याच्या गौरवासाठी गुण दिलेली आहे. Like Paul says, जसं I पॉल can do all मी things. सर्व गोष्टी करू अरे, शकत आहे. इतना भाव खाता है. He's saying I can do all things तो म्हणतो मी सर्व गोष्टी करू शकत आहे by His grace. त्याच्या कृपेने. So you can also say yes, I can do all म्हणून things तुम्ही देखील बोलले पाहिजे होय मी सर्व गोष्टी करू शकत by आहे His grace त्याच्या कृपेने who strengthens me. जो मला बल देतो. That is true आणि humility. ही खरी नम्रता आहे. Amen. आमेन. You must know what is false humility and what is true आणि humility. खोटी नम्रता आणि खरी नम्रता काय आहे हे तुम्ही So जाणून you घेतले. don't have to make it up म्हणून तुम्हाला ते करायची गरज नाही to sound noble. जेणेकरून ते No. कुलीन दिसेल. No.
If God says you're a child of God, you're a son of God, yes, amen. ते म्हणत आहे तुम्ही लेकरू आहे, देवाचा पुत्र आहे, तुम्ही म्हटलं पाहिजे होय, So आमेन. servants work for wages, म्हणून जे दास आहे, चाकर आहे, ते but मजुरीसाठी we काम live करतात. under grace, पण आम्ही कृपेखाली जगतो and there are no wages under grace. आणि कृपेखाली कुठलाही मजुरी नसतो. Amen. आमेन. Sons are shareholders. आणि जे पुत्र आहे ते वारिस आहे. Amen. आमेन. Not employees. Employees. म्हणजे ते कामकरी नाही. Amen. We don't work because we have to work, आणि आपण काम करत नाही कारण आपल्याला काम करायचं आहे, but because we are wholly invested in the success of our Father's business. पण आम्ही पूर्णपणे आपल्या पिताच्या व्यवसायामध्ये पूर्णपणे गुंतले आहे म्हणून आम्ही काम करतो. It's a family business. हे एक कौटुंबिक व्यवसाय You're आहे not working as a servant. आणि तुम्ही दास म्हणून काम करत नाही. You're taking the family business forward. तुम्ही कुटुंबाची जी व्यवसाय आहे ती पुढे घेऊन जात What did आहे, Jesus say? त्याची उन्नती करत आहे. येशूने काय सांगितले? I'm in my Father's business. मी माझ्या पिताच्या व्यवहारात आहे, व्यापारात He आहे. was talking as a son, आणि तो पुत्र म्हणून बोलत होता, not as a servant. एक दास म्हणून नाही. You don't inherit the Father's business if you're a servant. आणि जर तुम्ही दास आहे मग तुम्ही पिताचे वारिसाचे वतनदार होत नाही, No, you're a son. तुम्ही पुत्र आहात. Amen. आमेन. So identify yourself who you are. म्हणून स्वतःची ओळख करा की तुम्ही Okay. कोण आहात. John 15:15 says, योहान 15:15 म्हणत I आहे, no longer call you servants. मी यापुढे तुम्हाला चाकर म्हणत नाही, दास म्हणत Why? नाही. का? Because a servant does not know his master's business. कारण एक दासाला, चाकराला आपला धनीचा व्यवसाय किंवा व्यापार माहिती नाही. Instead, I have called you friends आणि खरोखर मी तुम्हाला मित्र for बोलले, everything that I learned from my Father. म्हणून जो प्रत्येक गोष्टी मी माझ्या पितापासून शिकला I आहे, have made known to you. मी तुम्हाला त्याची जाणीव करून दिली आहे. That is Jesus before going to the cross. आणि येशू क्रूसावर जाण्याच्या आधी But त्याने, from the lens of grace, we can see all पण this. कृपेच्या चष्म्याने आम्ही हे सर्व पाहू शकत A आहे. servant doesn't know his master's will. आणि एक दासाला त्याच्या धनीच्या इच्छा माहीतच नाही, He has to be told what to do. आणि त्याला सांगितले गेले पाहिजे की त्यांनी काय केले पाहिजे. And then he relates to God on the basis of what he does. आणि मग तो जो काय करत आहे त्याच्या अनुसार तो देवाशी संबंध ठेवतो. And as a servant mentality, आणि एक दासाची मानसिकता he म्हणून knows if he does good, त्याला माहिती जर तो चांगला करतो, he thinks that God loves him more. त्याला वाटतं की देव त्याच्यावर अधिक प्रीती करतो. Because his basis is on his works. कारण त्याची जी पातळी आहे त्याच्या कामावर आहे. When you work in the office, जेव्हा तुम्ही कार्यालयात काम करतो, when you know that you have worked well, you know that boss is pleased. जेव्हा तुम्हाला माहिती आहे तुम्ही चांगलं काम केलं आहे, तुम्हाला माहिती आहे मालक तुमच्यावर प्रसन्न आहे. When you did go to work for many days, जेव्हा तुम्ही खूप दिवसापर्यंत नोकरीवर गेले you नाही, can't say boss is pleased. तुम्ही बोलू शकत नाही की मालक खुश No, आहे. you'll have fear. तुमच्यात भीती असेल, So you'll always have to work it out to please your boss. म्हणून तुम्हाला नेहमी खूप काम करावं लागेल तुमच्या मालकाला खुश ठेवण्यासाठी. Amen. Amen. But we are the sons of पण God. आम्ही देवाचे पुत्र आहे, We have the mind of Christ. आमच्यामध्ये ख्रिस्ताचे मन We आहे, have clothed with his righteousness. आम्ही त्याच्या नीतिमत्वतेने पांघरले And आहे. we relate based on our Father's love first that is shown to us. आणि आपण देवाशी संबंध ठेवत आहे की देवाने प्रथम आपल्यावर प्रीती दाखवले आहे त्याच्या आधारे. A servant waits for God, आणि on एक God. दास जो आहे देवावर वाट A पाहतो, son does what his father does. आणि एक पुत्र तसं करतो जो त्याचा पिता करतो. Servants will always suffer from performance anxiety. आणि जे दास आहे त्यांना नेहमी कामाची जी आहे कळकळा असेल, त्यांना चिंता असेल, Yeah, they'll always have आणि tensions. त्यांना नेहमी तणाव असेल Means have they performed well? की त्यांनी चांगलं काम केले आहे का, Is our father happy? देव पिता No, is खुश our आहे, father then? Is God happy? देव खुश आहे का माझ्यावर, Have I done enough? आणि मी चांगलं पुरेसा काम केला आहे का, Then I can have a good sleep. मग मला चांगलं झोप येऊ शकतो. Even friends may worry thinking, आणि मित्र देखील चिंता करणार, like in the Bible. जसं You शास्त्रामध्ये, have to pound on doors in the middle of the night आणि to त्यांना borrow something. मध्यरात्री कुणाच्या दारावर ठोकावं लागेल काहीतरी मागण्यासाठी. But the sons need not worry. पण पुत्रांना चिंता करायची For गरज the नाही. Bible says in Matthew 6:32, आणि मत्ते 6:32 मध्ये शास्त्र म्हणत our आहे heavenly Father knows what we need, that we need all these things. की आपल्या देव पिताला आधीच माहित आहे की आम्हाला या सर्व गोष्टींची गरज आहे. Amen. Amen. Our Father आपलं पिता, is our Father, देव आपला पिता आहे, and He delights to give good gifts to His children. आणि त्याला आनंद वाटतो त्याच्या लेकरांना चांगलं देणगी देण्यासाठी. Amen. He's your daddy. तो तुमच्या वडील आहे. Though Abraham was a friend, जरी अब्राम एक मित्र होता,
Today we are with the sons of God. आज आम्ही देवाचे पुत्र आहात. Though friend is a good thing, जरी मित्र चांगलं एक पद आहे, but sonship is far better. पण पुत्रत्व ही फारच उत्तम पद आहे. Because sons have full rights and access कारण पुत्रांकडे पूर्ण अधिकार असतो आणि प्रवेश असतो, that friends may lack. जे मित्रांना नसेल. Amen. Amen. Sons have more intimacy आणि पुत्रांना अधिक जवळता असते than servants and friends. आणि दासांपेक्षा आणि You मित्रांपेक्षा. know, we always meet our children, आम्ही नेहमी आमच्या लेकरांना भेटतो, but sometimes our friends. पण कधी कधी आपल्या मित्रांना आम्ही भेटतो. Amen. आमेन. We love to see and enjoy our children. आपल्याला आपल्या मुलांबरोबर आपल्या मुलांना पाहायला Always. त्यांच्या बरोबर मजा करायला नेहमी आवडतो. And occasionally we meet friends. आणि कधी कधी आम्ही आपल्या मित्रांना भेट देतो. Amen. That's an intimacy with God. आणि अशी आपली जवळता आहे So, देवाबरोबर. as sons, we are heirs of God. म्हणून पुत्र म्हणून आम्ही देवाचे वारिस Have आहोत. an inheritance. आपल्याकडे एक वतन आहे. What is that inheritance? आणि ती वतन It's काय? the entire planet. आणि ती पूर्ण ग्रह पृथ्वी आहे. You know, our Father is the creator. आपला देव पिता निर्माण करता You must know him as a आणि creator. तुम्ही त्याला निर्माण करता म्हणून He जाणलेच पाहिजे. created everything. त्याने प्रत्येक गोष्टीचा निर्माण केला He even created time. आणि त्याने वेळेच्या देखील निर्माण केला Amen. He created time. आणि त्यांनी वेळेच्या निर्माण केला Eternity came from our Father. आणि सार्वकालिकता आपल्या पितापासून आली. He's such a great God. आणि तो इतका महान देव आहे. Many times I speak to my family. अनेकदा मी माझ्या कुटुंबाशी I बोलते always tell them, our God is so great. आणि मी नेहमी त्यांना सांगतो आमचा देव पिता खूप महान आहे He's so big. आणि तो इतका मोठा आहे. See, I remind them, आणि मी त्यांना one angel in एक the आठवण करून Bible देतो की एक kept देवदूत one leg in the ocean एक देवदूत जो शास्त्रामध्ये त्यांनी एक पाय समुद्रामध्ये and ठेवले one on the land. आणि एक भूमीवर ठेवला. Look at the height of that angel. आणि त्या देवदूतांच्या उंचीकडे बघा. Then imagine the creator. मग निर्माण करताच्या तुम्ही विचार He करा. made so many planets. त्यांनी इतकं ग्रह They're तयार all केले small balls before him. आणि ते सर्व छोटासा चेंडू आहे त्याच्या पुढे. He's put the sea from in his hand. आणि त्यांनी जो समुद्र आहे त्याच्या हाताने तयार केलाय. त्या पाणीला आपल्या हाताने समुद्र तयार He's केला. a great God. तो एक So महान देव आहे. imagine if he says you have his inheritance. आणि कल्पना करा जेव्हा देव म्हणत आहे की त्याच्या वतन तुमची आहे The one who owns all the cattle on the hills. आणि जो सर्व गुरेढोरांचा मालक आहे, जो Yeah. डोंगरावर जर 1000 गुरेढोरे आहे त्याचा मालक आहे. We have his inheritance. आम्हाला त्याची वतन आहे. Amen. Amen. Means all that heaven, the म्हणजे planets, स्वर्ग सर्व ग्रह everything is yours. प्रत्येक गोष्टी तुमची आहे. Amen. आमेन. No one says, this is my father. It says, this is mine. आणि कोणी बोलत नाही बघा ही माझी आहे You say it is mine. आणि तुम्ही बोलत आहे माझी मेरे आहे. डैडी का है मतलब मेरा है. माझ्या वडिलांच्या म्हणजे माझी आहे. Amen. Amen. So in heaven, no one will say this is mine. This is my property. आणि म्हणून स्वर्गामध्ये कोणी बोलणार नाही माझी संपत्ती आहे, ये मेरा घर है. हा माझा घर ये आहे, बंगलो मेरा है. हा बंगलो माझा आहे. On the earth, there's so much division आणि पृथ्वीमध्ये इतका फूट because असतो they earned it. कारण त्यांनी त्याची कमाई But केली in आहे. heaven, पण स्वर्गामध्ये everything is given free. प्रत्येक गोष्टी मोफत You दिली don't आहे. earn anything. तुम्ही कुठल्याही गोष्टीची कमाई करत नाही. Even there is food, आणि तिथे अन्न आहे not by killing animals, आणि no. जनावरांच्या वध करून नाही, But it is better. पण ती उत्तम आहे. Everything is made of light. आणि प्रत्येक गोष्टी प्रकाशाने बनवली Everything is free. आणि प्रत्येक गोष्टी मोफत आहे. Everything is based on your talents. प्रत्येक गोष्टी तुमच्या गुणावर आधारित आहे. Talents are hobbies. आणि जे गुण आहे ती आपली कला असते, आपल्याला आवडते The ती गोष्टी things that you love, आणि जे गोष्टी तुम्ही पसंत करत you आहे wanted to do on this earth, तुम्हाला ते पृथ्वीवर you will do करायचे, in heaven. तुम्ही ती गोष्टी स्वर्गात करणार आहे. So every talented person will be in heaven. म्हणून प्रत्येक गुणवंत व्यक्ती Those who have स्वर्गात believed असते. in Jesus, जे of ईश्वर course. विश्वास केले आहे So everything is free. म्हणून प्रत्येक गोष्टी So no मोफत one आहे. will say this is mine. म्हणून कोणी बोलणार नाही ही गोष्टी माझी आहे. We know it is mine means because of the fathers. आपल्याला माहिती आहे ही माझी आहे फक्त पितामुळे Everything is ours. आणि प्रत्येक गोष्टी आपली आहे. Amen. आमेन. Wonderful. Okay, just one last thing. आणि एक शेवटच्या गोष्टी, We're getting all this free because Jesus paid it. आणि आपल्याला हे सर्व मोफत मिळत आहे कारण येशूने त्याची फेड केली आहे. Amen. So remember, you are a son of God. तुम्ही देवाचे पुत्र आहात. You're no longer a slave or a servant. तुम्ही यापुढे गुलाम किंवा दास नाही. God is our Father देव आपला पिता आहे and He loves us. आणि तो आपल्यावर प्रीती And I'm करतो. so thrilled to tell you that God is our Father. आणि मला खूप उत्तेजित वाटत आहे हे बोलायला की देव I आपला know पिता you're आहे. also thrilled to know that He is your Father. आणि तुम्हाला देखील उत्तेजित वाटत आहे हे जाणायला की देव आपला पिता आहे. Amen. He Amen. loves you तो तुमच्यावर and He प्रीती will करतो never quit loving you. आणि तुमच्यावर प्रेम करायचा तो कधी बंद करणार नाही. Though we serve Him,
तरी आम्ही त्याची सेवा करतो. Not because if we don't serve him, then he will not bless us. असं नाही की जर आम्ही त्याची सेवा केली नाही तर देव आम्हाला आशीर्वाद As देणार Paul नाही. says, जसं पॉल the म्हणत आहे, love of God constrains आणि me. देवाची प्रीती मला भाग पाडतो. Not his love for God, but God's love for him. त्याची प्रीती देवासाठी नाही, पण देवाची प्रीती जो त्याच्यासाठी आहे. So म्हणून when you get this revelation म्हणून जेव्हा तुम्हाला हे प्रकटीकरण of मिळेल, sonship, पुत्रत्वाची, it will change the way you relate to God. It will change the way you pray. It will change the way you serve him. आणि ज्या प्रकारे तुम्ही देवाबरोबर संबंध ठेवत आहे, ज्या प्रकारे तुम्ही देवाची बरोबर प्रार्थना करत आहे, ज्या प्रकारे तुम्ही देवाची सेवा करत आहे, ही सर्व गोष्टींमध्ये बदल येणार. You will even pray for the small things. आणि तुम्ही लहान गोष्टीसाठी देखील Because प्रार्थना, if it matters to you, it matters to God. कारण जर ती गोष्टी तुमच्यासाठी महत्वाची आहे, मग देवासाठी देखील And you will महत्वाची also आहे. ask for big things. आणि तुम्ही महान गोष्टीसाठी देखील मागणी And करणार, God will never hold it back. He will आणि- surely bless you. आणि देव कधीच ते मागे धरणार नाही. देव नक्कीच तुम्हाला आशीर्वादित Amen. करणार. आमेन. Okay. So that's all for today. आणि Time up. एवढंच आहे आजसाठी. Yeah. So if you want me to continue that first message that I gave, जर we तुमची are in इच्छा a new आहे, time. जर मी तो संदेश चालू ठेवला पाहिजे, आम्ही नवीन वेळेत I आहे gave part three parts. आणि मी 3 भाग दिले. And if you have been enjoying that, आणि जर तुम्ही त्याचे आनंद घेतले, I can continue. मी तो संदेश चालू Or ठेवू I can शकत give आहे, many other messages किंवा मी तर खूप संदेश देऊ शकत आहे which will bless you. जो तुम्हाला आशीर्वादित So करेल. let me know. Put that in your comment box. आणि ते तुमच्या कमेंट बॉक्स मध्ये And तुम्ही घाला. thank you for all the comments that you write. I read everyone's comments आणि सर्व कमेंट जे तुम्ही घालत आहे, लिहित आहे, ते मी सर्वांच्या कमेंट because I वाचतो. want to know how you're blessed. कारण मला कळून घ्यायचं की तुम्ही किती आशीर्वादित And झाले. I really love your comments. आणि मला तुमची टिप्पण्या फार And I want आवडतात. to really thank you for all your आणि comments. तुमच्या सर्व कमेंटसाठी मी तुम्हाला Because धन्यवाद not देतो. only I read, I know many may be reading your comments. आणि मी फक्त नाही, पण अनेक लोक तुमच्या कमेंट्स वाचत असेल. And don't read negative comments on the Facebook which people write about others, this and that. Don't go there. आणि इतर फेसबुक मध्ये जे नकारात्मक जे कमेंट लिहित आहे, तिथे जाऊ नका, ते वाचू देखील नका. Shortly I'll be posting a message आणि थोड्या दिवसामध्ये मी एक that Holy संदेश Spirit पोस्ट told करणार, me जे पवित्र आत्माने मला that we सांगितले need to ignore some things. की आम्ही काही गोष्टींच्या दुर्लक्ष Go केलं. on my Facebook page आणि माझ्या फेसबुकच्या and पानावर read the messages आणि तिथला संदेश तुम्ही which I वाचा, don't give outside, जो मी बाहेर बोलत नाही, which Holy Spirit has given me. जो पवित्र आत्माने मला दिली आहे. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Okay, now let us pray. आता आपण प्रार्थना करूया. Not seeing comments where it comes. Maybe yeah, maybe not. Yeah, I think so. Yeah. No. Not there. Okay, let me. We'll learn from Kenneth. Okay, let's pray now. आपण Okay. प्रार्थना करूया. I don't know where to go for comments. I don't know. Is it here somewhere? Press something. Okay, not this one, no? I don't know where should I go to see the comments. Comments I'm not seeing. I don't know, it is there, but I don't know where it is. मला कमेंट दिसत नाही. I'm not so well versed with these kind of things, gadgets. Only Kenneth does all this. कॅनितला सर्व मोबाईल विषयी माहिती आहे. Okay, I'll read it afterwards. नंतर मी वाचतो. I'll pray in the meantime. आता मी प्रार्थना करतो. Now, since I cannot see, so I cannot pray based on your comments. आणि पाहू शकत नाही तुमच्या कमेंट, म्हणून तुमच्या कमेंटच्या आधारे मी But प्रार्थना करतो. I'm going to read it. पण मी नंतर वाचणार आहे आणि प्रार्थना. Father, I thank you for all these wonderful saints. पिता, सर्व सुंदर संतांसाठी धन्यवाद. Thank you for them, Lord. धन्यवाद प्रभू त्यांच्यासाठी Thank you for the life of Christ. आणि ख्रिस्ताच्या जीवनासाठी धन्यवाद. Thank you, Father, that today we have seen that you are a loving Father. धन्यवाद पिता, आज आम्ही पाहिले की तू एक प्रेमाळू पिता आहे. We're the child of God, आम्ही देवाचे लेकरू the आहे sons and daughters of God. आणि देवाचे पुत्र व कन्या आहे. We have the inheritance of a Father. आम्हाला आमच्या पिताचे वतन आहे. Thank you, Father. धन्यवाद Everything that our Father created आणि प्रत्येक गोष्टी जी आपल्या पिताने निर्माण and केली will create आणि निर्माण करणार आहे, will be partakers of all this. आम्ही त्या सर्व गोष्टीच्या सहभागी होऊ. Thank you, Father. धन्यवाद पिता. Thank you, Father. धन्यवाद पिता. Though we don't deserve, जरी आम्ही लायक नाही, but you have made us rich. पण तुम्ही आम्हाला श्रीमंत बनवले आहे. You have called us to inherit आम्हाला तू वतनदार होण्यासाठी बोलवले आहे. all that belongs to Jesus. सर्व जी येशूची आहे त्याची, It is a goodness and kindness and mercy. आणि हे त्याची दया व करुणा व Father, I bless all the children of God. आणि सर्व देवाच्या लेकरांना मी आशीर्वादित Any करतो. kind of sickness, कुठल्याही प्रकारचा आजार I rebuke it in त्याला Jesus' name. धमकवतो येशूच्या नावात. Be free in your mind, तुमच्या मनामध्ये in your मोकळे हो, body. तुमच्या शरीरामध्ये in Jesus' name. येशूच्या नावात. Be whole in your soul,
आणि तुमच्या जीवामध्ये अखंड हो In Jesus' name. येशूच्या नावात. Anything that you have taken inside your life, जो कुठल्या गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनात घेतल्या which is आहेत not of God, जो देवाची नाही I cast it out in त्याला Jesus' name. बाहेर काढतो येशूच्या नावात. Amen. आमेन. I bless you all in Jesus' तुम्हा name. सर्वांना आशीर्वाद देतो येशूच्या नावात. Thank you, Father. धन्यवाद पिता. You are blessed. तुम्ही आशीर्वादित आहात. Amen. Thank you so much आणि व्हिडिओ for पाहण्यासाठी watching. I धन्यवाद. don't know where to go for all this. Isha, can I take? No. Afterwards. Okay. Thank you so much. God bless you.